आपल्याला मैदानाचा आत पाहायला मिळत आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला बॉलला डीप स्कोअर लेग कडे चाललाय. पॉवर प्लेचा आणखी एक दर्जेदार फटका चौकार. दुर्गा माता 11 रोहिंजन दोन चौकार चिनूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सृष्टी 11 पापडीचा पाडा. कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. जबरदस्त खेळ. लास्ट मॅच हाय स्कोरिंग, त्या अगोदर लो स्कोर. फक्त 12 खेळपट्टी. येस, दोन्ही बाजूला गुलशन. आपण जर बघितलं तर बॅटर्सने मेहनत केली तर त्यांनाही फटके देते, चांगले धावा देते. गोलंदाजांनी मेहनत केली, लाईन अँड लेंथ पकडून टाकली तर त्यांनाही विकेट देते, डॉट बॉल देते. मॉइश्चर जरूर सकाळी होतं पण दुपारी ती खेळपट्टी तितकीच तापलेली आहे. आणि मी म्हणेन आयोजकांचं खास करून कौतुक करेन फार. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आणि सगळी आमची टीम, कारण एका दिवसामध्ये हे क्रीडांगण त्यांनी या स्पर्धेसाठी रेडी केलेलं आहे. फुल टॉस आहे, काऊ कॉर्नरला चाललाय बॉल. लॉंग ऑनचा फील्डर धावतोय पण बॉल मात्र त्याच्या अधिक वेगाने धावलाय. सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 3-4 इन रो. या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज ज्याचा बॅट मधून आपण पाहतोय येत असताना 3 चौकार. पहिला विशाल मात्रे होता, खुटारी. आणि आता आपण पाहतोय दुर्गा माता 11 रोहिंजनचे चिनू पाटील. या मॅनेजमेंट मध्ये आपण पाहतोय सागरदादा पाटील, साईनाथदादा पाटील, संजयदादा मात्रे, अमोलजी मात्रे, अमरजी पाटील, त्याचबरोबर शशिकांतदादा मात्रे. आणि ही मालिकावीरची HF डिलक्स हिरो बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय उद्योगपती नवनाथ शेठ मात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड करण्यात आलेले, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. दररोज 8 टीम्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि अंतिम दिवसामध्ये आपण सुपर 8चा मॅचेस पाहणार आहोत. कमी गतीने बाउन्सर टाकलेला चिनू पूर्णपणे बीट झाला. शेवटच्या क्षणाला बॉलला सोडून द्यावं लागलं कारण बॉल आत आला होता. चांगला बॉल, पूर्णपणे अचंबित करणारा. कमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला 2 सायकल देखील पाहायला मिळतात. सुनील पाटील साहेब आणि JD पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला त्या स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. इथे आल्याबरोबर तुमचं लक्ष जाईल खास करून ट्रॉफीजवरती. आकर्षक आणि भव्य दिव्य काय असतात या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला जरूर त्याची प्रचिती येईल. फलकावरती आपण पाहतोय सध्या त्या 13 धावा पहिल्या षट. व्हॉट अ शॉट. थेट बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पेठालेचे उद्योगपती दिनेशजी केणी साहेब आणि त्याचबरोबर सिद्धी करोलेचे आदरणीय सूरजजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत आहे. आपण डीप स्वीपर कव्हरला आलेला दर्जेदार पंचचा षटकार. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, टोला बॉल लागलाय, डाऊन दी ग्राउंड चाललाय. बॉल फिरला होता त्यामुळे गौरवला थोडस कठीण झालं या बॉलला पिक करत असताना. आलाय चौकार पहिल्या षटकाचा. वाजवी खेळ संपलाय आणि धावा फलकावरती दुर्गा माता 11 रोहिंजन ऑन 23 फॉर नन. 23 ला नाबाद. Check. 114 धावा प्रिव्हियस मॅच मध्ये आपण गुलशन बघितलेल्या, त्यामुळे ही मॅच देखील असं वाटतं स्कोरिंग होईल, कारण चिनूने आणि उत्सव पाटीलने उत्सवच साजरा केला पहिल्या ओव्हरमध्ये. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. मॅनेजमेंट टीम कडून सूचना येतात फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी, पण गुलशन या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्लॅनिंग इज अ पार्ट ऑफ गेम. रणनीती तुम्हाला आखावीच लागते. त्याचं प्रमुख कारण दुसऱ्या बाजूने आक्रमण झालेलं आहे. चिनू पाटील कडून आपण बघितले 3 लागोपाठचे चौकार, तर उत्सव पाटील कडून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव फ्लाइंग स्टार्ट. 23 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या दुर्गा माता 11 रोहिंजनच्या. विकेटच्या शोधात जरूर असेल पापडी रपाडाचे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज बघितला तो विशाल तांबडे, आणि या वेळेला येत असताना आपण पाहतोय
अनिकेत पवार यांना. आणखी एक अनुभवी गोलंदाज आहे, पण त्याचा अनुभव पाहूयात कशा पद्धतीने असेल. उत्सव आणि चिनूची जोडी सुरुवातीलाच आक्रमण करत असताना आपण पाहतोय या मॅच मध्ये ही खेळपट्टी बरंच काही सांगून देते आहे. हे क्रीडांगण तुम्ही आता पाहताय, खरं तर एका दिवसामध्ये पूर्ण करण्यात आलेली आणि खेळपट्टी देखील थोडीशी ओलसर होती. थोडासा थांबलाय, कमी गतीने बाउन्सर आला होता, दिशा दिली, डीप फाईन लेग कडे बॉल चालला आणि तो थेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली बॅटिंग करतात, पॉवर प्लेचा योग्य वापर करतात. बॉल जसा येतोय तसं उत्तर देत असताना आतापर्यंत चिनू आणि उत्सवला आपण पाहतोय. आणि जास्त रिक्स नाही, जसा बॉल येतात तसे फटके येतात, त्यामुळे धावा बनतात. आणि टोटल स्कोर सध्याच आपण पाहतोय तो 27. लिमिटेड ओव्हरमध्ये आपण पाहतो वारंवार रिक्स घेतली जाते. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, रचनात्मक फटके आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला फटके मॅन्युफॅक्चरर केले जातात, बनवले जातात. कव्हर्सला ड्राइव्ह केला बॉल, मोठी गॅप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर डीप मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय उचलून थ्रो करत आहेत. तोपर्यंत धावा मिळत असताना दोन धावांसोबत स्कोर आपण चेक केला तर सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय. दुर्गामाता रोहिंजन 29, दुर्गामाता 11. रोहिंजन संघ टॉस गमावलाय त्यांनी, मात्र टॉसचा तितकासा फरक त्यांना पडला नाही. मागची मॅच त्यांनी बघितली आहे, पहिल्या डावामध्ये 114 बनल्या होत्या. सो इथे देखील आपण पाहतोय तसाच प्रयत्न सध्या तरी चिनू आणि उत्सव हे दोन्ही सलामवीर करतात. एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवलं आता आणि आपण पाहतोय मागे फाईन लेग सोबत एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला एक फील्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. थर्ड मॅन आत आहे, पॉइंट शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, ऑन साइडला 2 आणि डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ आहे, वाईट यॉर्करचा प्रयत्न होता बट वाईटच्या रिटर्न क्रीजच्या बाहेर पडलाय आणि दॅट्स वॅम्पायरचा सिग्नल येतोय तो वाईट बॉल. 30 धावा फलकावरती. शरीरापासून लांब ठेवायचं होतं, मात्र इथे जास्त लांब ठेवलं आणि एक धाव देखील स्विच केल्या आणि इथे फार लवकर बॅट फिरली. अर्ली बॅट स्विंग कमी गतीने आला, जी अपेक्षा होती चिनू पाटीलला त्यापेक्षा कमी गतीने आलाय, त्यामुळे बॅटवरती बॉल आला नाही आणि थोडासा नाराज देखील आपण बघितलं चिनू पाटीलला. रेंज मध्ये होता बॉल पण तो वेग त्याला ओळखता आला नाही. जागा बनवली आहे, त्यानंतर पाय टाकला होता, गॅप मध्ये बॉल आहे, काऊ कॉर्नरला आणि तिथेही सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. टोटल स्कोरचा विचार आपण केला तर 34 धावा हेल्दी रन रेटने डाव पुढे चाललाय. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला, याच करंट रन रेटने बॅटिंग सुरू राहिली तर तुम्हाला 90 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत पवार. पापडीचा पाडाला एकमात्र पर्याय उरलाय. विकेट हवेत आहे, विकेटची चान्स आहे आणि चांगला झेल. वेल जज कॅच, पहिला धक्का. 34 वरती बसतोय. दुर्गामाता 11 रोहिंजनला चिनू पाटील बाद. आदरणीय सूरजजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमच्या ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन आसन ग्रहण करा. सुस्वागतम. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित ही स्पर्धा आपण सर्वजण सध्या एन्जॉय करत आहोत. गावदेवी मैदान पिसारवे. 9 बॉलमध्ये 22 धावांची स्फोटक आणि सुरुवात चांगली करून देणारी ही आतापर्यंत आपण बघितली चिनूची खेळी, मात्र तो पॅव्हलियन मध्ये परतलाय आणि नवीन बॅटर मैदानाचा आत रिप्लेस करतोय केतन पाटील. 3रा क्रमांकावरती आलाय. मिडल स्टंपचा सध्या तरी आपण पाहतोय तो गाठ घेत असताना पवारने विकेट मिळवली. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता आणि तिथे डीप मध्ये आपल्याला फील्ड देखील पाहायला मिळाला. थांबून पूल केला, मिस टाइम आहे, वाडिश लॉंग ऑन फिल्डर आलाय. 1 विकेट डाऊन. जिथे धावसंख्येचा वेग होता त्याच वेगाला थांबून 2 विकेट मिळवल्या अनिकेत पवारने आणि 34 ला दुसरा हादरा बसतोय दुर्गामाता 11 रोहिंजनला. पहिला झेल आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटला गौरवने टिपला चिनूचा आणि इथे आपण जर बघितलं तर केतनची कॅच आपल्याला ऋषिकेश गरत कडून पाहायला मिळाले. जबरदस्त फिल्डिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि गोलंदाज अनिकेत पवार यांचे कौतुक व्हायला हवं, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये धावा गेल्या होत्या 11, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. पहिलं षटक तर 23 धावांचं होतं,
आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या 4 बॉलमध्ये 11 गेल्यानंतरचा हा पलटवार. पापडीचा पडायचा निकेत पवारचा 2 ओव्हर संपलेत. पॉवर प्ले एंड होतोय आणि सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 34-34 पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण एन्जॉय करत आहोत. मागच्या मॅच मध्ये चिंचवलीच्या हितेनने जबरदस्त बॅटिंग केली. 71 धावांची त्याची इनिंग. कुणाल शेळके 22 तर अमोल शेळकेने देखील 14 उत्तर देत असताना मात्र जनुमान वल्लभ बीला ते जमलं नाही. स्कोरबोर्डचं प्रेशर असतं. जेव्हा धावा जास्त असतात फलंदाजांना ते रिक्वायर्ड रन मेंटेन करायचं असतं आणि 115 त्यातल्या त्यात म्हणजे किमान प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 22 ते 25 धावा बनवायच्या होत्या तिकडे. थर्ड ओव्हरला सुरुवात होईल. काही चर्चा आपण सध्या तरी पाहतोय. गोलंदाज ऋषिकेश गरज सोबत ज्याने लास्ट बॉलवरती कॅच पकडली केतनची आणि केतन शून्यावरती बाद झालाय. सौरभ पाटीलचा आगमन जो ऑफ स्ट्राईक आहे मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात ज्याने षटकाराने सुरुवात केलेली आहे तो उत्सव पाटील. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे उत्सव साठी. ऑन साइडला खेचून मारलाय बॉल. चला मिड विकेटच्या गॅप मध्ये फील्ड धावतायत. चांगली फिल्डिंग आहे. डबलचा कॉल दिलाय आणि इथे आपण पाहतोय पाहता पाहता 2 धावा. डीप बाउंड्री आहे. बॉल जर डीप मध्ये जातोय तर वेळ देखील तितकाच मिळतोय फलंदाजांना आणि या 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 36. उत्सव पाटील बॅट ज्या पद्धतीने ते पकडत आहेत अप्पर बॅट ग्रिप आहे जो आपल्याला कॅरन पोलार्डचा पाहायला मिळतो, जो आपल्याला मॅथ्यू हेडनचा पाहायला मिळायचा. स्ट्रेट बॅट लॉफ्ट केलाय. मिस टाइम आहे की प्रॉपर लॉंग ऑन पाहतोय पाहतच राहील. क्लिअर करणारा उत्सव पाटीलचा आणखी एक उत्तुंग षटकार. स्लॉगर मध्ये आपल्याला हार्ड हिट पाहायला मिळतात. हार्दिक पांड्या देखील स्लॉगर मध्ये जेव्हा येतो तेव्हा अप्पर बॅट ग्रिपने खेळतो तो. कारण अप्पर बॅट ग्रिपने जर तुम्ही खेळत असाल तर मोठे फटके तुम्हाला खेळण्यासाठी थोडंसं इझी जातं. उत्सव पाटील ते आपल्याला सांगून अर्थातच दाखवूनच देत आहेत ते. 42 धावा फलकावरती आहेत. गरत स्विच केलं होतं. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये राकेश पाटील आणि त्याचबरोबर अक्षय गाडगे आमचे 2 अंपायर्स आहेत. मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. महत्वपूर्ण जबाबदारी प्रत्येकाची या स्पर्धेसाठी. गरत पुन्हा एकदा शॉर्ट बॉलने इथे अचंबित केलं होतं. विकेट किपरने चुकी केली. होकार नकार आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे आता जरूर उत्सव पाटीलने तो रस दाखवला होता. धाव घेण्यासाठी पॅव्हलनकडे चाललाय. रनआउट. उत्सवला नकार होता सौरभचा. सुरुवातीला हरकत नाही, स्टार्ट घ्यावा लागतो ऑफ साइड बॅटर जो असतो त्यालाही. पण जेव्हा नकार दिला उत्सवने जी धाव ठोकली होती त्याला थांबता आलं नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय इथे रनआउटची विकेट गेलेली आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 43-43 आणि नवीन बॅटर येत असताना मैदानाच्या आत इन ॲट नंबर 5 आदर्श पाटील. पुढचा बॉल गरत खेचून मारण्याचा प्रयत्न होता. विथ अँगल बॉल पडलाय, खाली राहिलाय, बाहेर निघतोय. कमबॅकचे संकेत ऋषिकेश गरतने जरूर दिलेले आहेत कारण सेट बॅटर चिनू पाटील अगोदरात बाद झालेत. सेट बॅटर उत्सव पाटील बाद झाला आणि त्याचबरोबर केतन तर शून्यावरती. सौरभ आणि आदर्श हे दोघे मैदानाच्या आत आहेत. टोला लागलाय बॉल मिड ऑफला वॅकंट एरियामध्ये पडलाय. मागून येतात फिल्डर. डबलचा कॉल आहे बट तिथे आता थ्रो चांगला आहे. गुड फिल्डिंग अनिकेत यांना आपण पाहतोय जर्सी नंबर 22 लॉंग ऑफ कडे आणि एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 44-44. 2 सेट बॅटर बाहेर गेलेले आहेत आणि सौरभ आता आपल्याला पाहायला मिळतील. मधल्या फळीचा महत्वपूर्ण फलंदाज आहे दुर्गामाता 11 रोहिंटनचा. लॉफ्ट करायचा होता बट डावा पाय फार पुढे. त्यानंतर ते ड्रिल करून दाखवत आहेत. कदाचित इतका पण जर पुढे गेलो नसतो तर बॉलाने बॅटचा संपर्क झाला असं. अगोदर त्यांना लॉंग ऑनला मारायचं होतं पण ते समजलं त्यांना जर स्ट्रेट बॅटने लॉंग ऑफ किंवा डाऊन दी ग्राउंड खेळलो असतो
तर कदाचित यावेळेला बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता, पण ते कधीच समजले जेव्हा बॉल विकेट किपरकडे गेलेला आहे. जर तरला फक्त कॉमेंट्री बॉक्समध्ये महत्त्व असतं आणि मैदानाचा तुम्ही जर त्या वेळेला तसा खेळ केला नाही तर त्याला महत्त्व नसतं. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय 44. 3 विकेटच्या नुकसानानंतर ड्रिंक्सचा सिग्नल आला. 12th मॅनला विनंती आहे पाणी घेऊन जा आपण. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 11 धावा, थर्ड ओव्हरमध्ये आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. 3 विकेटी पडल्या जरी असल्या तरी धावसंख्येची गती आपण बघितली दुर्गमाता एकता 11 रोहिंजनच्या फलंदाजांकडून. 44 धावा धावा फलकावरती. तीन ओव्हरचा खेळ संपला. 44 धावा धावा फलकावरती आहेत आणि आता फोर्थ ओव्हरला सुरुवात होते. संकेत गरत चौथा फ्रेश बॉलर पापडीचा पाडाचा. ऑफ स्टंपचा बाहेर वाईट रिटर्न क्रीज, तिला बरोबर टार्गेट केलंय. गायडेड मिसाईल प्रमाणे बॉल पाहायला मिळाला. कॉन्फिडंट होता जेव्हा डॉट गेला बॉल आणि स्वतः गोलंदाजाला माहित होता की हा बॉल डॉट एक्झॅक्ट. ते लगेचच बॉलिंग मार्कवरती निघालेत. सेकंड स्पेलमध्ये आतापर्यंत एकही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला नाही. लॉफ्ट केला, पिकअप शॉट आहे मिड विकेट कडे. फिल्डर त्या ठिकाणी येतात फार वेगाने आणि तिथे बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. इकडून एक्झॅक्ट काऊ कॉर्नर आणि मिड विकेट स्क्वेअर लेग हे क्षेत्र आपल्याला दिसत नाहीये डीप मध्ये. लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपण ज्या पद्धतीनं बघितलं मिसफिल्ड झालेले आणि अर्थातच हा चौकार आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. चौकारासोबत धावा फलकावरती 48. या षटकातील 4 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये विशाल आले, सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत आले, थर्ड ओव्हरमध्ये ऋषिकेश आला, तर फोर्थ ओव्हरमध्ये संकेत गरत यांना आपण पाहतोय. आदर्श पाटील 5व्या क्रमांकावरती आलाय जो स्ट्रायकिंग एंडला आहे. चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, जास्त एलिव्हेशन मिळालं नाही. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव तर सहजरित्या आणि थ्रो देखील तितकाच चांगला आहे. चांगली फिल्डिंग त्या अगोदर या बाजूला देखील होते अनिकेत आणि आता तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ दरम्यान सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 49. जो डाव ज्या वेगाने सुरुवात केली होती चिनू पाटील आणि उत्सव पाटीलने फर्स्ट ओव्हरमध्ये 23 होत्या, त्यानंतर तो ग्राफ खाली आला. सेकंड ओव्हरमध्ये 11 आल्या, थर्ड ओव्हरमध्ये त्यापेक्षाही कमी 10 आलेल्या आहेत. मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 5. सौरभ पाटील लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ येतोय तर खरा पण त्याचा वाक्या बाहेर. षटकार. याच गोष्टीची मगासपासून चर्चा गुलशन सोबत करत होतो की उत्सव फार चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता. सेट बॅटर आहे. मात्र इकडे जेव्हा तो धावला होता बऱ्याच वेळेला आपण पाहतो आपल्या चांगल्या बॅटरची विकेट आपण टिकवतो आणि दुसऱ्या बाजूने विकेट सॅक्रिफाईस केली जाते. पण त्यानंतरचे टॅलेंट आणि कित्येक वर्षाचा परिश्रम त्याचा खेळ सौरभ पाटीलचा आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे सौरभ ज्या कॉन्फिडन्सने उभा होता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 55 धावा.
हो वन्स अगेन बैठक गुडघा टेकवलाय आणि बॉलला टेकवलंय लॉंग ऑन सीमारेषेचा बार. आणखी एक दर्जेदार दिमागदार षटकार. षटकारासोबत धावा फलक आपण पाहतोय सध्या तरी 61. सुसाट सुटलाय सौरभ पाटील दुर्गामाता 11 रोहिंजन साठी. जी सुरुवात चिनूने केली होती, जी सुरुवात उत्सवने केली होती, त्याच सुरुवातीचा शेवट जर चांगला झाला तर चांगली टोटल असेल. त्यासाठी प्रयत्न करतात आदर्श, त्यासाठी प्रयत्न करतोय सौरभ. त्याच्या बॅटमधून मागच्या 2 बॉलवरती षटकार आलाय. पाहूया तिसरा येतोय का. शेवटचा बॉल आहे संकेत गरजचा. बॉलर्स बॅक ड्राइव्ह मिड ऑनला चेस केलं बॉलने. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आणि सौरभ या ठिकाणी स्ट्राईक ठेवतात स्वतःकडे. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 62. विकेट पडले ते 3. बॅटिंग करत असताना दुर्गामाता 11 रोहिंजन. हेल्दी रणनेतने आतापर्यंत आपल्याला डाव पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना रोहिंजनचा. 62 62 धावा धावा फलकावरती आपण पाहत आहोत. आणि लिमिट कमतरता पाहायला मिळते. आणि त्या 4 मधून एखादा दुसरा बॅटर जर चांगला खेळला तर तुमची टोटल चांगली बनते. इथे तर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने एकमात्र फलंदाज केतन जो शून्यावरती बाद झाला, त्या व्यतिरिक्त प्रत्येक फलंदाजाने चांगली बॅटिंग केली. ज्यामध्ये आदर्श आणि सौरभ मैदानात चालत आहेत तर सुरुवातीला उत्सव पाटील आणि चिनू पाटील. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज ऋषिकेश गरत आलाय, ज्याने 3rd ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती आणि त्याच कारणात तो चौथा फ्रेश बॉलर आपण संकेतला बघितला 4थ्या षटकामध्ये. फुल टॉस आहे आणि गरजच्या बॉलला परत पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सौरभच्या बॅटमधून आणखी एक सुपर्ब षटकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे सध्या सौरभ पाटील कडून. तिसरा षटकार त्याचा बॅटमधून आला. 19 वरती तो नॉट आउट आहे आणि टोटल त्याच्या टीमची जर आपण बघितले तर 68 68 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 जून बॅटिंग टॉप गिअर मध्ये सध्या तरी आपण पाहतोय गाडी धावतीये दुर्गामाता 11 रोहिंजनच्या धावा फलकावरती. पहिलं षटक प्रोडक्टिव्ह होतं 23 11 10 मागचा 18 आणि इथे स्लॉग ओव्हर मध्ये ऋषिकेश गरजचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. ऑन साइडला आपल्याला 3 फिल्डर जरूर पाहायला मिळत आहेत. काऊ कॉर्नर लॉंग ऑन स्क्वेअर लेग पासून पूर्णपणे खाली एरिया. पूल करायचा होता ऑफस्टंपचा बाहेर ठेवला आणि बॉलला विथ अँगल बाहेर काढतायत. गरत थोडेसे नाराज आहेत. जो मागचा षटकार गेलेला आहे ती चुकी त्याला आढळली, मात्र पुढच्याच बॉलवरती त्याने सुधरवली आहे. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गरत पुन्हा एकदा लेफ्ट मध्ये विकेट. मिस टाइम लॉंग ऑफ. यावेळेला फार वेगाने वेल जज कॅच देखील त्याने जवळपास आपण बघितलं तर पकडली होती. बॉडीचा बॅलन्स जात असताना तिकडे आपण पाहतोय सेफ आहेत बॅटर आणि धावा मिळत असताना त्या. यस अंपायर चेक करूयात आपण. बाउंड्री चेक करूया. अंपायरचा सिग्नल आलेला आहे. मॅनेजमेंट टीम मेंबर्स जरूर आपल्याला पाहायला मिळतील, चेक करतील. कॅच तर पकडली होती अनिकेतने आणि अनिकेतने या संपूर्ण डावामध्ये जबरदस्त फिल्डिंग. जेव्हा त्याने कॅच पकडली आहे तो पाय त्याचा एक्झॅक्ट त्या बाउंड्री लाईन वरती होता की आत होता हे स्पष्टपणे आपल्याला आता दिसणार आहे. फॉर्च्यून चेक. सो बरोबर पाय पडलाय तो लाईन वरती आणि चेक त्याचा सिग्नल आलाय तो 6 धावा. षटकार. कॅच पकडली होती आणि तेव्हाच पाय बाउंड्री लाईन वरती पडलाय. फर्स्ट लुक मध्ये हेच दिसलं होतं, बट अंपायरने डिसिजन देणे फार गरजेचं आहे.
लॉफ्ट लॉफ्ट केल्या बॉलला, एरियल ऑन ड्राइव्ह, षटकार. षटकार आला आणि या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 80 कंप्लीट, 80 धावा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत त्याचा बॅट मधून आले 5 गगनभेदी षटकार. स्फोटक इनिंग, तुटून पडला. 8 बॉल 31 ला नॉट आउट आहे सौरभ पाटील. जबरदस्त बॅटिंग, 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. बॅटचा फ्लो त्याच्या सर्व काही सांगून देत आहे. घरात वन्स अगेन बॉलर्स बॅक, रन आउटला चान्स होती, बॉल सापडला नाही. आता स्ट्राईक देखील जाऊ शकते. सौरभ चान्स घेणार आहे, स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. थ्रो जर चांगला असला तर मात्र इथे रनआउटची विकेट जाणार होती. विकेट किपरला कव्हर करता आला नाही. चांगला थ्रो होता, चांगली फिल्डिंग केली होती डीप मध्ये. मात्र इथे मिळतात 2 आणि 2 धावांसोबत स्कोर टोटल आपण जर बघितली तर ती 82. 82 धावा. डावामधला शेवटचा बॉल आहे. घरातला कमबॅक करावा लागेल. 80 ला चांगली मॅच होऊ शकते. शेवटचा बॉल पाहूया. वन्स अगेन बॉल चालला डाऊन दी ग्राउंड, कार्पेटच्या साईन डीप मध्ये फिल्डर आहे. डबलचा कॉल आहे. 9 सेकंडला बॅटर पोहोचेल आणि तो सहजरित्या पोहोचला देखील. अशा पद्धतीने डाव संपलाय. तो पहिला विकेट, 3 पडले. जबरदस्त बॅटिंग, 35 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. सौरभ पाटीलची सुरुवात चिनूची होती, त्यानंतर उत्सव, त्यानंतर आदर्श, त्यानंतर आपण बघितला सौरभ आणि अर्थातच दुर्गा माता. 1-11 रोहिंजनचा डाव संपला. 3 विकेट पडले. धावा बनलेल्या 84 आणि 85 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे पापडीचा पाडा या संघासमोर. टार्गेट 85 कुठे जाऊ नका. या मॅचचा विनर लगेचच नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल तो अर्थातच चिंचोली संघाच्या अगेन्स्ट जो असेल सुपर 8चा सामना. मात्र पाहूयात इथून कोण जिंकतंय आणि कोण सेकंड राऊंड मध्ये जात आहे. 85 चेस होतील की मात्र त्यांना रोख लावली जाईल. खेळपळी तापली आहे. आफ्टरनून सेशन आहे. उन्हाचा तडाखा बसतोय, धावसंख्येचा तडाखा बसलाय. पाहूया दुसरा डाव कसा रंगणार आहे. त्याचबरोबर पिसारवे गावाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हायलाइट करणारा या गावचा सुपरस्टार खेळाडू विजय पवार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आणि तुर्तास मी थांबेन आता. वेळात आपण मंचावरती काही मान्यवरांचा आपण सन्मान करूयात. आकाश अंकुश, आदरणीय अंकुशजी शेळके यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन नकुलदादा पाटील यांना आपल्या शुभस्य आपण अंकुशजी शेळके यांचा सन्मान करावा, जे चिंचोली संघाचे खेळाडू देखील आहेत. आणि असं वाटतं की आकाश शेळके यांचे ब्रदर देखील आहेत. येस, मोठे बंधू. मोमेंटो आणि त्याचबरोबर स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ, मायची उपदार शॉल या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य, यथोचित सन्मान आणि आपली संस्कृती देखील आहे. 84 झालेले आहेत. 85चा चेस आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या आपण थोडंसं परिवर्तन देखील करणार आहोत. आकाशजी शेळके येत आहेत का? चला तर जरूर आपण ऐकूयात आवाज जो मागच्या मॅच मध्ये खेळला, मात्र आता समालोचनाची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळेजण आकाश शेळके असेल, साई पाटील असतील, त्याचबरोबर अतुल जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात, खेळमेळीचं वातावरण असतं. आम्ही एकाच जनरेशनचं. हा, खेळमेळीचं खाय पियाचं सगळं आलं. मैत्री एक वेगळे नाते, हजारो रक्ताच्या नात्यांपलीकडचं एक नातं असतं मैत्री. आणि हे सर्व मित्र जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्स शेअर करतात तेव्हा एक वेगळी मजा असते त्या स्पर्धेमध्ये देखील. आणि एकमात्र उद्दिष्ट असतं. गुलशन पाटील आमचे स्कोरर आहेत, अपडेटर आहेत, आमचे ऑपरेटर अंकित, हे सगळेजण जेव्हा जेव्हा असतात त्या स्पर्धेमध्ये तो दिवस कसा जातो हे प्रत्येकाला समजत नाहीत. अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील अरविंद पाटील आहेत, सचिन कडू, ही आमची संपूर्ण ऑफिशियलची टीम आहे आजच्या दिवसामध्ये. 84 बनल्यात. आकाश, तुझंही कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. आणि ऐकूयात आपण आवाज आता चिंचवलीचाच आकाशजी शेळके सरांचा. थँक्यू. थँक्यू के के.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत सर्वांना घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं इथे मनपूर्वक असं स्वागत आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. 5 दिवसामध्ये रंगणारी क्रिकेटची स्पर्धा, दर्जेदार असं आयोजन, आई गावदे क्रिकेट संघ पिसारवे आयोजित केलेली स्पर्धा आपण इथे सर्वजण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आणि इथे जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. पहिला डाव संपला. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं की जय गावदे एकता 11 रोहिंजन या संघानं एकूण 83 धावा जमा करत 84 धावांचं एक मोठं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. तर समोर हेच लक्ष पेलण्यासाठी पापडीचा पाडा संघाकडून आपण पाहतो सलामीची जोडी आली आहे. संकेत अँड अपोजिट आपण पाहतो अनिकेत, हे 2 खेळाडू त्यांनी मैदानामध्ये उतरलेत फलंदाजीसाठी. अलीकडच्या काळामध्ये संकेत घरातला आपण पाहिलं जो फलंदाजी करत असताना मधल्या फलीमध्ये यायचा आणि मधल्या फलीमध्ये फलंदाजी करताना आपण पाहिलं की तो अगदी ॲज अ फिनिशर रोल संघामध्ये निभवायचा. परंतु यंदाच्या हंगामाची इम्प्रूव्हमेंट थोडीशी आपल्याला अलग पाहायला मिळते. रणनीती थोडी वेगळी आहे आणि आज इथे आपण जर विचार केला तर ॲज अ ओपनर म्हणून त्याला लेट बॅट्समन म्हणून संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनिकेत हा खेळाडू जो रन मशीन म्हणून पापडीचा पाडा संघाची ओळखली जातो. धावा चेज करायच्या 84, तर धावांना चेज करण्यासाठी सलामी जोडी सज्ज आहे. गोलंदाज देखील तयार. ओव्हर द विकेट. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे, लाऊट शाऊट आणि पंचांनी ते बाद दिलाय. अगदी आपण पाहतोय जेलबादच्या स्वरूपात हा धक्का बसलाय संघाला आणि पहिला फलंदाज पहिल्याच बॉलवरती बाद होतोय. क्रम चुकला की काही गोष्टी चुकल्या. आता या गोष्टींचा थोडासा अभ्यास करावा लागेल. इथे फलंदाजी करणाऱ्या पापडीचा पाडा संघाला काहीच मात्र शंका नाही आहे. कारण मी आधी चर्चा केली की अलीकडच्या काळामध्ये मधल्या फलीमध्ये हा फलंदाजी जरूर करायचा. आज थोडेसे निर्णय वेगळे घेतलेत कारण टार्गेट देखील मोठा आहे आणि या परिस्थितीमध्ये काही वेळा असंही होतं की नवीन हंगाम मग आपण पाहतो की आपले सिनियर खेळाडू 40+ क्रिकेट सुरू करतायत आणि मग तिथून निवृत्त होतात. सो दॅट्स वाय आपण पाहतो की यंग कम्युनिटीमधील खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देणंही तितकंच महत्त्वाचं राहतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो काहीसे फेरबदल आपल्या संघाच्या अगदी फलंदाजी क्रमामध्ये देखील पाहायला मिळतात. कदाचित त्याचाच हा भाग असावा. एरवी काहीच्या आपण पाहतो या रणनीत्या देखील त्यांनी वापरल्या असावा. विकेट आली मधोमध्ये आपण पाहतो पहिल्याच बॉलला ही विकेट मिळाल्यामुळं थोडंसं दडपणाचं वातावरण खेळामध्ये फलंदाजी करणाऱ्या पापडीचा पाडाच्या यात काही मात्र शंका नाही आहे. ओ द विकेट ना ही बॉल पुन्हा एकदा लाऊट शॉट पण सांगतायत तिकडे की थोडा बाहेरून बॉल जातोय. लाईन आणि लेंथवरती त्यांचं लक्ष आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पंचांकडून हा आलेला इशारा आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण जरूर आमचे परम मित्र त्यांना पाहतो. आज आपण पाहिलं तर ते म्हणतायत की आम्ही ऑफिशियल्स नाहीत परंतु आज ॲज अ व्हिजिटर म्हणून इथे आलोत. नक्कीच काहीसं समीकरण वेगळंही असावं कारण ऑफिशियल्सला ड्रेस कोड कंपल्सरी झालेलं आहे सध्याच्या स्पर्धेमध्ये. सो त्या गोष्टीची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे. मॅचकडे पुन्हा एकदा घेऊन चालेन. ओ द विकेटनं गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये गोलंदाज उत्सव पाटील. विकेटनं केलेली सुरुवात. दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतो बीट केला बॅट्समनला. कट केलाय. जबरदस्त फटका अपर कट आणि बॉल सीमारेषा बाहेर. मोठा फटका दणदणीत षटकार. जरूर विकेट तिसऱ्या बॉलवरती प्राप्त करत असताना उत्सव पाटील. येस श्रीकांतजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. उत्सव पाटील पुन्हा एकदा चौथा बॉल ओव्हरमधून हवेत खेळलेत. चान्स आहे. बॅक टू द बॉलर. संधी उपलब्ध आणि संधीचा पूर्णपणे फायदा उचललाय. अजून एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश. एकता रोहिंजनलाही सफलता आणि धक्का पापडीचा पाडा संघाला. कॉटन बॉलची नामी संधी चालून आली होती आणि त्या संधीचा पूर्णपणे फायदा उचललाय गोलंदाज उत्सव पाटीलनं आणि विजयाचा उत्सवच साजरा करतायत असं वाटू लागलाय कारण सलामीच्या 2 फलंदाजांना त्यानं बाद केलेला आहे. आघाडीचे 2 फलंदाज संकेत गरजसह अनिकेत पवार हा फलंदाज देखील आपण पाहतो आता इथून माघारी परतलाय. त्यामुळे वनडाऊनला आलेला हर्षल घरतवरती जबाबदारीचं ओझं आहे. टार्गेट भरपूर मोठा आहे त्यामुळे इथून या धावा चेज करण्यासाठी मेहनत करावी लागेल. मोठमोठ्या फटक्यांवरती तुम्हाला सवार व्हावं लागेल. अन्यथा या मॅचमध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण होणार आहे. यात काही मात्र शंका नाही आहे.
हर्षल हा फलंदाज आहे की त्याच्यावरती आता संपूर्ण आस लागलेली असणार आहे. पापडीचा पाडा अगेन्स्टमध्ये आपण पाहतो रोहिंजने दोन संघ, दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि चांगल्या गाठणीचे संघ आहेत, एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेत. या परिसरामधून आपण पाहिलं एकाच पूलमधून ते आपला प्रवास करत असतात आणि त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे. सो दोघांचा कॅलिबर नापणं आता थोडंसं कठीणच असणार आहे. आपण जर संजय लीला भन्साली यांचा देवदास पाहिला तर आपण त्यात ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित पाहिला. दोघींचं सौंदर्य नापणं कठीण आहे कारण एक ग्लॅमरस ब्युटी तर एकीकडे आपण पाहतो खानदानी श्रीमंत्या. सो त्यांच्यामध्ये तुलना करणं कठीण आहे. ॲज इट इज इथे आपण पाहतो दोन टीम्समध्ये देखील तुलना करणं थोडंसं कठीणच असणार आहे आणि त्याचाच आपण पाहतोय पूर्णपणे आढावा घेत इथे खेळ सुरू आहे. परंतु थोडेसे बॅकफुटला आहेत पापडीचा पाडा संघाचे खेळाडू आहेत, काय मात्र शंका नाहीये. राऊंड विकेट ना बॅटच्या मधोमध चर्चेला उधाण आणि बॅट्समन समोर लेफ्ट हँडेड आहेत. अप्रतिम फटकेबाजी बॅटच्या मधोमध, बॉल टोइनला आणि जाऊन पडतोय सीमारेषच्या बाहेर. षटकार, क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये फलंदाजी आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो धावा बनवण्याचा हा अट्टास त्यांचा मैदानाच्या आतमध्ये कामी येतोय. जबरदस्त हिट खेळलाय लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो आणि काऊ कॉर्नरच्या मधोमधून हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न यश आलं या फटक्यामध्ये आणि 6 धावा देखील त्यांना मिळत आहेत. 6 धावांची संघाची धावसंख्या एकूण जाऊन पोहोचलेली आहे 13 या आकड्यावरती. पल्ला गाठायचा 84चा आणि त्यामध्ये आपण पाहतोय मग ही 85चा माफ करा. सो मग आता अटॅकिंग बाणा सादर करणं गरजेचं आहे. मिड विकेट टार्गेट आहे, फिल्डर थोडेसे दूर आहेत आणि बॉल पुन्हा एकदा शेवट गोड करत असताना हा खेचलाय अजून एक शानदार चौकार. क्या बात आहे. सुरुवातीला थोडेसे डिस झाले होते परंतु लास्ट 4 बॉल्सवरती आपण पाहिलं धावा बनवण्यासाठी कमी पडले नाहीत आणि डॉमिनेट झाले नाहीत. 2 विकेट्स डॉमिनेट झाल्या म्हणजे मधोमध्ये आपण पाहिलं पॉवर प्लेमध्ये विकेट पडायचे चान्सेस असतात आणि त्या चान्सेस आपण पाहिलं की क्रिएट झाल्या, संधीचा फायदा उचलला गेला. बॅक बॉलरमध्ये आपण पाहिलं की एक झेल तिकडे टिपली होती आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं की त्या 2 विकेट थोड्याशा महागात पडलेल्या आहेत. म्हणजे अनिकेतचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं कारण हा खेळाडू जो आहे तो एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू टीम पापडीचा पाडाचा आणि त्याची विकेट आल्यानंतर थोडंसं दडपणाचं वातावरण राहील असं वाटलं. परंतु मैदानामध्ये आलेला ऋषिकेश घरत नॅट नंबर 4 वरती त्यांना हल्ला उचलला आहे आणि षटकारानं आपण पाहिलं की त्यांना आपल्या इनिंगची सुरुवात केलेली आहे. एकूण धावा 17 धावफलकावरती लागल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या धावा आपण बनताना पाहिल्या. उर्वरित आपण जर विचार केला तर इथून जरूर याच सरासरीनं चालायचा मनसोबा आहे आणि त्या धावा बनवावे लागतील जिंकायचं असेल तर. गावची अस्मिता पणाला लागलेली आहे कारण आपण म्हणतो सलामीची जोडी नेस्तनाबूत झाली आहे. कर्मवीर आणि धर्मवीर हे 2 फलंदाज बाद झालेत. सो थोडासा आपण पाहतोय ते प्रेशर आहे या फलंदाजांवरती. हवेत खेळलेत, उंची जास्त आहे, लांबी कमी, लॉंग ऑन मध्ये फिल्डर डाऊन दी ग्राउंड आणि झेल भूमीला दान, मिळालं जीवनदान. सौरभ कडून ही मोठी चूक. या अशा अपेक्षा या खेळाडूकडून जरूर नाही आहेत कारण हा जो खेळाडू आहे तो आपण पाहतो की चांगला फिल्डर राहिला टीमचा. जीवनदान मिळत आहे आणि जीवनदान मिळाल्यानंतर आपण पाहतो आता इथून मात्र नक्कीच थोडासा वेगळा काहीतरी इफर्ट देण्याचा प्रयत्न यावेळेला असणार आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मैदान म्हटलं तर हे मैदान ज्यानं मागील वर्षामध्ये इतिहास घडवला. मयूर वाघमारे त्यानं आपलं स्वप्न दुसऱ्यांदा सत्यात उतरवलं होतं. RPL मध्ये त्यानं 4 व्हीलर कार जिंकली होती आणि याच मैदानावरती श्रद्धांजली ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं की त्या खेळाडूनं दुसऱ्यांदा अल्टो कार विजेता खेळाडू हे टॅग आपल्या नावी लावलं. तो डायरेक्ट हिट डेंजर एंडकडे पंच, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर करतायत आणि सॉफ्ट सिग्नल त्यांचा आउटचा आलेला आहे. अगदी आपण पाहतोय अगदी क्लोज आहे. येस, क्लोज एन्काउंटर, इट्स रन आउट, विकेट आहे, फलंदाज बाद. तिसऱ्या धावायची काही गरज होती का आता हाही प्रश्न जरूर विचारला जाईल इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या 2 फलंदाजांना कारण सुरुवातीला आलेल्या विकेट्स त्यामध्ये पडलेलं दबाव तंत्र आणि त्या दबाव तंत्रामध्ये आता विकेट वाचून खेळणं ही तेवढंच महत्वाचं होतं. उस्मान पटेल ज्या वेळेला मैदानामध्ये खेळतो एक त्याची आगळी वेगळी रणनीती असते. नियमितपणे तो म्हणतो की यदि यहाँ से बचेंगे तो और बढ़ाएंगे.
जास्त वेळ मैदानामध्ये थांबणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. क्रिकेट या खेळामध्ये आपण म्हणतो की जो हुकला तो संपला, परंतु येणारे पुढील बॉल देखील आपल्यासाठी तयार असतात. त्यामुळं जर प्लॅन ए फसला तर प्लॅन बीचा वापर करतात अनेक सारे खेळाडू. सो त्याकडे देखील आपण पाहतोय आता त्यांचं लक्ष आहे, यात काहीच मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार आहे चिनू पाटील. लिजंडरी टॅग आहे त्यांच्याकडे, हे बिरुद त्यांनी बिंबवले. डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे, जबरदस्त एफर्ट, क्या बात आहे. खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं. केतन आहेत आय थिंक, कारण कर्ली इयर मग रोहिंजन मधील केतन या खेळाडूची आठवण होते. यासाठी चांगले ते फिल्डर देखील आहेत आणि चांगले गोलंदाज राहिलेले आहेत. डायरेक्ट हिट एक त्यांच्याकडून आपण पाहिला देखील होता, यशस्वी तो संपन्न त्याने केला होता, विकेटला बाहेर पाडवलं होतं. सो आत्ताही त्यांचा तोच अटेम्प्ट होता. हे अग्रेशन भरपूर चांगले आहेत त्यांचे. एफर्टसाठी 10 out of 10 देत आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतो संघ थोडासा अग्रेसर या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं ऑन साईड टार्गेट आणि फिल्डर तिकडे, परंतु बॉल सीमारेषा बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी टॉप, टॉप शॉट, बॉल षटकार, चौकार, माफ करा, 4 रन. थोडं मधोमध्ये डेज आहे त्यामुळे कव्हर झाला नाही, दिलगिरी व्यक्त करेन. पुन्हा एकदा सांगेन, चौकार आलाय. 4 धावसंख्या पुढे, एकूण धावा पण 26 धावा धावफलकावर. 26 चिनू पाटील लेजंड खेळाडू आहे, ज्यांना आपण पाहिलं की रोहिंजनच्या टेनिस क्रिकेटला जरूर हायलाईट केलंय असा खेळाडू आहे. वाईटचा इशारा पंचांचा, लाईन विस्कलीत झालाय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची धावसंख्या टोटल 27 धावा. चिनू आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत. धावा जर आपण पाहिल्या तर 10 धावा खर्च झाल्यात. सो थोडंसं भागडं षटक होण्याचं अगदी आपण पाहतो या रूटवरती आहे, परंतु येणारे बॉल काय करतील हे पाहणं गरजेचं आहे. अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटनं खेळलेत. पुन्हा एकदा केतन, चांगले फिल्डअप, चांगलं स्टॉप केले बॉलला. फेकणार तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. 1 रन मिळते. एका धावेनं धावसंख्या फलकाला आकार येतोय. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 85चा पाठलाग आहे आणि 85च्या पाठलागामध्ये आपण जर विचार केला तर या ओव्हरमध्ये आपण थोड्याशा धीम्या गतीनं धावा बनताना बघितलेल्या आहेत. 17 ते 18च्या दरम्यानची सरासरी मेंटेन ठेवावी लागणार आहे जिंकण्यासाठी आणि सुरुवात त्या आपण पाहतो हेरीनं झाली होती, यात काही मात्र शंका नाहीये, परंतु मधोमध्ये आलेल्या विकेट्स थोड्याशा त्रासदायक आहेत त्यांच्यासाठी. होतं विकेट, आडव्या बॅटनं नो लुक, फिल्डर आहेत सेकंड स्लिपला. लेग स्लिप मध्ये आपण पाहिलं जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम, यस क्या बात आहे. इफर्ट साठी जबरदस्त इफर्ट देत असताना आपण पाहिलं खेळाडूला. असं वाटलं की 4 रन येतील की काय, मधोमध्ये आडवा गेला फिल्डर तिकडे. सौरभ होते आणि सौरभ कडून हा झेल पाहायला मिळाला. मी म्हणेन झेल नसेल, हा तर खेळ टिपला असणार आहे, कारण या विकेटची गरज होती आणि तीच विकेट आपण पाहतो आली आहे. सुजल होते आय थिंक तिकडे आणि सुजल कडून हा झेल आपण पाहिला कॅरी झालाय, ज्यामध्ये आपण पाहिलं की ऋषिकेश घरत बाद झाला. चर्चा ऋषिकेश घरतच्या फलंदाजीची होती. प्रथमेश कोतवाल चौकारानं स्वागत केलं होतं. 5व्या क्रमांकावरती संधी आहे त्याला फलंदाजीची आणि आता इथून पूर्णपणे दारोमदार असणार आहे. या ओव्हरमधून आपण जर विचार केला तर थोड्याशा धीम्या गतीने धावा येताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीचे 4 बॉल 10 धावा आपण बघितल्या होत्या, फक्त 11 धावा आपल्याला या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतात. एक विकेट आली आहे आणि विकेट आपण पाहिली ती वैयक्तिक चिनूच्या नावावरती. सांघिकमध्ये आपण जर विचार केला तर रनआउटची देखील आपल्याला विकेट पाहायला मिळाली होती. दुसऱ्या बॉलवरती विकेट त्यांनी टिपली होती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 14.00च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती. एकूण आपण जर विचार केला तर 4 गड्यांचा मोबदला सृष्टी 11 पापडीचा पाडा या संघानं मोजलेला आहे. पाठोपाठ विकेट पडल्यात, सहजतेनं विकेट गुंडाळत आपण पाहतोय गोलंदाजी झाली आहे, त्यामुळे थोडासा बॅकफुटवरती पापडीचा पाडा संघ आहे, परंतु अजूनही वेल गेले नाही. या मैदानावरती धावांचा उच्चांक पाहिला होता आपण पहिल्या यादीच्या मॅचमध्ये. ओ फुल टॉस, डिरेक्टली यष्टया उद्ध्वस्त करणारा बॉल बॅट्समन आणि त्याला आपण पाहतोय फुलटॉस बॉलचा आश्चर्याचा कडू धक्का. एलिगेशन होतं बॉलमध्ये, विकेट डिस्ट्रॉय, फलंदाज बाद आणि आपण पाहतोय हा अजून एक मोठा धक्का आहे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. वारंवार आपण पाहतोय या
विकेट आपल्याला येताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद होत आहेत आणि फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकतो आता हे धक्के दिले जात आहेत. सो या धक्क्यांपासून आता स्वतःला सावरणं जरूर गरजेचं आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल फ्रंट फूट लावून खेळायचा प्रयत्न होता. अपील साकारली जाते. पंच फेटाळतायत. हलकासा बॉलला कट केला होता आणि असं वाटलं की वेगानं बॉल रिलीज होणार आहे, परंतु व्हेरिएशनचा जमाना, व्हेरिएशनची क्रेज आहे, ट्रेंड बदलला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो आता आपल्याला नाविन्यपूर्ण गोलंदाजी देखील पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट. हाही बॉल आपण पाहतोय त्याच पद्धतीनं फुलटॉस बॉल देखील मिस होत आहेत. विकेट्स पडल्यानंतर आपण पाहतो आपण पाहतोय की लास्ट ऑर्डर आहे त्यामध्ये असणारे फलंदाज त्यांना संध्या मिळतात आणि त्यामध्ये जो खेळाडू आपला चांगला खेळ दाखवतो मग त्याला इम्प्रूव्हमेंट म्हणून पुढेही संधी मिळते आणि सुरुवातीला हे करणं गरजेचं असतं. परंतु अशा प्रकारचं जर परफॉर्मन्स राहिलं तर मग आपण पाहतो की अगदी फलंदाजीच्या क्रमामध्ये थोडेसे बदल येणाऱ्या काळामध्ये होतात. जबरदस्त गोलंदाजी आहे. आता मात्र आपण पाहिलं की आतल्या बाजूनं बॉल वळवला आणि इथून मात्र बॅट्समनला पुन्हा एकदा आपण पाहिलं की थक्कीत केलाय. जबरदस्त लाजवाब गोलंदाजी. कारण बॅट्समन आपण पाहतो की यावेळेला विचार करत होता की यावेळेला देखील लेग स्विंग बॉल येईल, परंतु गोलंदाजानं दाखवलेली आक्रमकता आपल्यातील आपण पाहू शकतो. हलक्या हातानं कट केलंय. पॉईंट आहे तिकडे. फिल्डर बॉलला पकडतील तोपर्यंत आपण पाहतो एक धाव घेण्यासाठी जरूर त्यांचा प्रयत्न आहे. स्ट्राईक रोटेशनमध्ये आपण पाहतोय आता इथे आपल्याला फक्त बदलाव पाहायला मिळतोय कारण समीकरण भरपूर आता थोडंसं आपण पाहतोय लांबलचक त्यांच्यासाठी झालेलं आहे. एकूण 29 धावा. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतो स्कोरबोर्ड हल्लाय. हलक्या हातानं पुन्हा एकदा दिशा दिली आहे. मिड विकेटला बॉल आपण पाहतोय. एक धाव तोपर्यंत घेतली आहे. सेकंडसाठी कॉल जरूर होता परंतु नकार आहे. अशा पद्धतीनं आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. राऊंड फिगरमध्ये 30 धावा, 10ची सरासरी मेंटेन. एकूण आपण पाहतोय फलंदाज बाद झाले ते म्हणजेच 5 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे जिंकण्यासाठी 55 धावांची. यानंतर विजेता वर्सेस विजेता क्लॅश असणार आहे. त्यामुळे टॉससाठी आपण चिंचवली संघाचा कॅप्टन आपण इनिंग संपायच्या आधी द्यायचं आहे अशी तुम्हाला विनंती असणार आहे. 30 धावा झाले धावफलकावरती. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी. एका खेळाडूला आपण पाहतोय अजूनही 2 षटक टाकण्यासाठी संधी आहे, म्हणजे दुसरा षटक टाकण्यासाठी संधी आहे. केतन पाटील फ्रेश बॉलर त्यांनी वापरलाय 4थ्या षटकासाठी. चांगला गोलंदाज आहे. जवळपास 5 ते 7 वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे. सो एक्सपिरियन्स चांगला आहे खेळाडूकडे. कारण ॲज अ क्रिकेटर आपण पाहिलं की अगदी 19 ते 20 वर्षाच्या दरम्यान टीममध्ये शिरकाव आणि रोहिंदर सिंह या संघामधून त्याला आपण खेळताना पाहिलं होतं. आज चेनूसोबत ते क्रिकेट खेळतात. इम्प्रूव्हमेंट चांगली आहे खेळाची, यात काही मात्र शंका नाही आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन संकेत. 12 बॉलमध्ये 55 धावा हव्यात जिंकण्यासाठी. फुल टॉस. बिमक बॉल. नो बॉलचा इशारा. गॅप मधून बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एवढ्या सहजासहजी सामना संपणार नाहीये सांगतायत आता. खराब बॉल होता, लगेचच प्रहार झालाय आणि धावा देखील आपण पाहिल्यात 4. टोटल 5 धावा आल्यात. फील्डची संधी नेक्स्ट बॉल वरती इथे फलंदाजासाठी आता इथून उपलब्ध आहे. तर येणारे आपण जर विचार केला अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आणि 50 धावांची गरज आहे. पर ओव्हर अनालिसिस जर आपण केलं तर मग औसतम 25 धावा तुम्हाला षटकामागं इथे उभा राहायच्या आहेत जिंकण्यासाठी. समीकरण तुमच्या समोर आहेत. किमान 3 ते 4 मोठे फटके घेणं गरजेचं आहे आणि एकच मंत्र तुमच्याकडे असणार आहे, तो म्हणजे अग्रेसिव्ह क्रिकेट. यापेक्षाही वेगळं काही तुम्ही करू शकत नाहीत कारण 3 षटकं होऊन गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे ढिली फलंदाजी दाखवताना बघितलेलं प्रदर्शन आहे. सो दॅट्स वाय आपण पाहतोय थोडासा सामना फसलाय जरूर, परंतु एक आशेची किरण त्याच्यासाठी जरूर पेटली आहे. केतनचा बॉल टॅप केलं. बॉलला फिल्डर आहेत लॉंग ऑफ मधून आपण पाहतोय मिसफील्ड. तिकडे अडवण्यासाठी बॅकिंगला फिल्डर होते परंतु नाराजगी जरूर त्यांच्याकडे आहे. जरूर इशारा इथे आपण पाहतोय पंचांचा. 4 धावांचाच पाहायला मिळतोय. चौकार आलाय पुन्हा एकदा. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. 46 धावा जिंकण्यासाठी हव्यात टीम पापडीचा पाडा संघाला. एखादा मी म्हणजे आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. फास्टेस्ट विकेट ज्या गेल्या
जलद गतीनं पडलेल्या विकेट थोड्याशा आपण पाहतो इथून मात्र डिस करतील, काट्यासारख्या बोसतील यात काही मात्र शंका नाही. परंतु अजूनही या फलंदाजावरती आस लावून बसलाय संघ. अक्रॉस द बॅट हवेत उडवलाय, उंच गेलाय बॉल, मिड विकेट मधून फिल्डर पाठलाग, टप्प्यानं कलेक्शन. तोपर्यंत दुसरा धावेचा तिकडे आपण पाहतो प्रयत्न झालाय आणि त्या 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण करतायत. पापडी सपाटाची मधली फली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये संकेत गायकर आहेत आणि विशाल तांबडे हे 2 फलंदाज. विशालनं सलग 3 आपण डॉट बॉल खेळताना त्याला बघितलं होतं, सिंगल घेतली आहे आणि स्ट्राईक त्यानं फक्त आणि फक्त संकेतकडे द्यायचा निर्णय. संकेत 10 वरती खेळतोय 3 बॉलमध्ये. येस, 4 बॉलमध्ये 11 था 5वा बॉल तो फेस करत होता. एकूण 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 44 धावा. हाणामारी 2 बॉलवरती 2 मोठे फटके हवेत. सुंदर बॉल आहे. नटराज स्टाईलनं खेळायचा प्रयत्न होता, थोडेसे आत गेले होते. स्टान्स थोडासा आपण पाहिला की आतल्या बाजूने गेला होता खेळाडूचा, परंतु गोलंदाज देखील आपण पाहतोय त्याच खरं तर चतुर आणि चालाकीनं गोलंदाजी करतोय. सो बॅट्समन थोडेसे आता इथून मात्र अपसेट आहेत. सडनली दॅट मोमेंट बॅट्समन वॉज टोटली अपसेट. ॲज इट इज 2 बॉल कॉपी पेस्ट स्टाईलनं आपण पाहतोय रिलीज केलेत आणि बॅट्समनला दोन्ही बॉल तो डिस करत असताना आपण त्याला बघितलंय. लास्ट बॉल या ओव्हरमधून बाकी आहे. लो फुल टॉस, सिंगल घ्यायचा प्रयत्न राहील. बॅक टू द बॉलरची संकल्पना, एकच धाव, ओव्हर नंबर 4 फिनिश. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टोटल धावा धाव फलकावरती एकूण 42, शेवटचे 6 बॉल आणि 43 धावांची गरज. चला स्पीडअप करा, आता आपण लवकर आपला गोलंदाज देखील रिलीज करायचा अशी विनंती आहे तुम्हाला. आमचे मान्यवर आहेत देवदासजी पाटील साहेब, यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. श्रीमान देवदासजी पाटील साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. लास्ट ओव्हर दुसऱ्यांदा सौरभ पाटील जयगावदे एकता 11 रोहिंजनकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज संकेत गायकर. सुंदर बॉल, लेग ब्रेक ऑफ ब्रेक या 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम, चांगला मिलाप गोलंदाजीमध्ये या खेळाडूच्या. सो आपण पाहतोय दुसऱ्यांदा संघानं संधी दिली गोलंदाजीसाठी आणि चांगला गोलंदाज आहे टीमचा. ॲज अ लीड बॉलर म्हणून संघासाठी काम केलेलं आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं की या खेळाडूची गोलंदाजी इम्प्रेसिव्ह राहिली आहे. सो या स्पेलची चर्चा राहील. खोलात टाकलेला बॉल, व्हेरिएशन, ट्रेंड बदललाय. आधी चर्चा केली की नाविन्यपूर्ण क्रिकेट आलंय. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की आता इथून मात्र चतुर चालक गोलंदाजच वाचतायत, कारण अशा पद्धतीचे बॉल आलेत, ज्या पद्धतीनं मोठे मोठे हिट्स लागतायत. तिकडे आपण पाहतोय गोलंदाजाला व्हेरिएशन शिवाय पर्यायच उरला नाहीये आणि त्याचा पूर्णपणे वापर करतोय आपल्याला गोलंदाज. फुल टॉस, बॅटच्या मधोमध टोइनला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर, डोक्यावरतून बॉल, सीमारेषा बाहेर, षटकार. टायमिंगला जबाब होतो. बॉल एंडिंग मोमेंटला आपण पाहिलं की थोडासा निमुलता होत आला होता, परंतु थोडासा आपण पाहिलं की फ्रंटला बॅट घेऊन जबरदस्त बॅट स्विंग करत आपण पाहिलं की स्ट्रोक एक्झिक्यूट केला खेळाडून. 6 धावा तिकडे मिळाल्या टीमला. संघाची धावसंख्या पुढे जाते. टोटल 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. अखेरचे 3 बॉल, पुन्हा एकदा हाही गॅप शॉट जबरदस्त, म्हणजे अलीकडच्या बाजूने निघून जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. शेवट गोड करायचा प्रयत्न आहे. गॅप मध्ये स्ट्रोक्स पाहायला मिळतात. या चौकारानं 50 धावा कंप्लीट झाल्यात. एकूण 52 धावा पापडीचा पाडा संघाच्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. याच धावा पहिल्या इनिंग मध्ये जर असत्या तर नक्कीच टाळ्यांची आतिषबाजी झाली असती, परंतु इथे आपण पाहतोय की रन चेज आहे आणि त्यामुळे आपण भरपूर मागे राहिलो. तो थोडीशी आपण पाहतोय निराशा पाहायला मिळते खेळामध्ये पापडीचा पाडाच्या. यात काही मात्र शंका नाहीये. अखेरचा 1 बॉल शिल्लक आहे. रिझल्ट 99.99% आपल्या समोर आहे. 0.1% झेलसाठी चान्स, रिव्हर्स आणि आपण पाहतोय फलंदाज बाद. लास्ट बॉलला आली विकेट
अशा पद्धतीनं सौरभ पाटीलचं देखील षटक आपण समाप्त होताना पाहिलंय. सामना जो आहे तो जिंकलाय जयगावदे एकता 11 रोहिंजन या संघानं. टायटल जरूर आपण देणार आहोत, त्याआधी हँडशेक करायची अशी विनंती आहे दोन्ही संघांना. त्यानंतर सेकंड राऊंड मधील सेकंड क्लॅश आपल्याला पाहायला मिळेल. मिका 11 श्रीराम चिंचवली अगेन्स्ट मध्ये जयगावदे एकता 11 रोहिंजन. हे दोन संघ नायक आपण त्वरित टॉस साठी इथे संपर्क करायचा आहे. सौरभ पाटील आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 10 बॉलमध्ये 35 धावा, 2 षटकं टाकत असताना आपण पाहिलं की अगदी 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. आम्ही इन्व्हाइट करतोय सौरभ पाटील यांना की आपण MVP टायटल घेण्यासाठी देखील यायचं आहे. हाडलक पापडीचा पाडा सुरुवात आहे. चांगलं क्रिकेट आणि चांगली अपेक्षा नेक्स्ट मॅचेसमध्ये नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये आम्ही तुमच्याकडून जरूर करू. तत्पूर्वी तुर्तास आम्ही घेतोय रजा आणि पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये थोडा फेरबदल करणार आहोत. पुन्हा एकदा मी जातोय कॉम्बॉक्सकडे. तर आम्ही वरतोय आमच्यासोबत जरूर भजन सम्राट आहेत अर्थातच साई पाटील तुर्भे यांचा आम्ही आवाज ऐकणार आहोत. आणि अगदी जर आपण विचार केला आज बॅगमध्ये प्रोटीन म्हणून इंडियन गावा त्यांनी आणलेला आहे. सो हे देखील त्यांच्याकडून जरूर एक आकर्षितच आहे आणि अट्रॅक्शन घेणार सध्या आहेत ते त्यांच्याकडे आम्ही बोलतो. थँक्यू.